सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. ब्रह्मकुमारी संस्थेच्या मुंबई नाका सेवा केंद्रातर्फे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ब्रह्मकुमारी वीणा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतातील व नेपाळ येथील 6000 पेक्षा अधिक सेवा केंद्रामध्ये हे रक्तदान शिबिर दिनांक 23, 24, 25 या दरम्यान संपन्न होणार आहे. यामध्ये 1 लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार ब्रह्मकुमारी संस्थेने केलेला आहे. आज दिनांक 23 रोजी संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्याम बडोदे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, नगरसेवक यशवंत निकुळे, सामाजिक कार्यकर्ते अवधूत कुलकर्णी, अशोका हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे तसेच नवीन ब्लड बँकचे डॉक्टर कुलकर्णी गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात 101 वे रक्तदान करण्यात अवधूत कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ब्रह्मकुमारी संस्थेचे राजयोगी महेश खेडकर, स्वप्नील सोनवणे व इतर रक्तदात्यांच्या प्रतिनिधी स्वरूपात सन्मान करण्यात आला. या शिबिराच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी वीणा दीदी म्हणाल्या, ब्रह्मकुमारी संस्थेच्या पूर्व प्रशासिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रकाशमणी दादीजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. दादीजी यांचा स्मृतिदिन विश्व बंधुत्व दिवस म्हणून मानण्यात येतो. याचेच औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे देशभरात 1 लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. आदरणीय दाजी यांनी विश्वाला एकतेचा व वसुवैद्य कुटुंबाचा एक संदेश दिला होता. दाजीजींच्या या शिकवणीला स्मरणात ठेवूनच आम्ही ब्रह्मकुमारी सदस्य विश्वसेवेचे कार्य करीत असून दादीजींचा हा स्मृतिदिन स्मरणीय करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत. डॉक्टर राजेश जावळे म्हणाले, रक्तदान हे खरेच महापुण्य असून समाजासाठी हे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे. रक्तदानातून असंख्य रुग्णांचे प्राण वाचतात. डॉक्टर हे मोठे शिक्षण घेऊन रुग्णांचे प्राण वाचवतात, मात्र रक्तदाता हा आपले 460 ml रक्त देऊन सुद्धा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. रक्तदानाद्वारे जीवनदान देतो. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. नवजीवन ब्लड बँकचे टेक्निकल सुपरवायझर हजर खान यांनी सांगितले की मी अनेक ठिकाणी रक्त संकलन करण्यासाठी जातो, मात्र या ठिकाणी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे लावण्यात आलेल्या या शिबिरात महिलांचा उल्लेखनीय सहभाग आढळला. महिलांमध्ये रक्तदान न करू शकणाऱ्या अनेक महिला असतात, मात्र या ठिकाणी महिलांचा सकारात्मक प्रतिसाद असून अनेक महिला या उत्साहाने रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत. या रक्तदान शिबिरात एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. काहींना शारीरिक कारणामुळे रक्तदान करता आले नाही, तर त्यांचा उत्साह कौतुकास्पद होता. सर्व रक्तदात्यांना ब्रह्मकुमारी वीणा दीदी यांच्या हस्ते ईश्वरीय प्रसाद, ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे प्रमाणपत्र तसेच नवजीवन ब्लड बँकतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्राच्या आधारे रक्तदात्यास काहीही गरज पडल्यास निशुल्क रक्त उपलब्ध करून देण्यात येईल, असे नवजीवन ब्लड बँकतर्फे सांगण्यात आले. कर्मचाऱ्याचे यशस्वी नियोजन. मुंबई नाका सेवा केंद्राच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने व समर्पण भावाने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. पुढील रक्तदान शिबिरे. या मालिकेतील रक्तदान शिबिराचे आयोजन 3 ठिकाणी करण्यात आले असून त्यापैकी पहिले शिबिर इंदिरानगर येथे यशस्वी रीतीने संपन्न झाले. दुसरे शिबिर 24 ऑगस्ट रोजी मेरी सेवा केंद्रातर्फे ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. तर तिसरे शिबिर 25 ऑगस्ट रोजी नाशिक रोड सेवा केंद्रातर्फे ब्रह्मकुमारी शक्ती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. दीड दिवसाचा गणपती सण साजरा करून लाखो मराठे 29 तारखेला मुंबईत दाखल होणार. सखल मराठा समाज नाशिक येथील बैठकीत निर्णय.
नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिर परिसरात सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी दिनांक 23 रोजी पार पडली। या बैठकीत मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला। नाशिक जिल्हा मराठा समाजाच्या एकजुटीचे हे आंदोलन राज्यभरात नवा इतिहास घडवेल असा निर्धार या बैठकीत करण्यात आला। या बैठकीला डॉक्टर विलास पंगारकर, करंगायकर, नानासाहेब बच्छाव, अण्णासाहेब पाटील, नितीन सुगंधी, विठ्ठलराजे उगले, बंटी भागवत, प्रफुल्ल वाघ, राम खुर्दळ, योगेश कापसे, ॲडव्होकेट आनंदराव जगताप, ॲडव्होकेट स्वप्न राऊत, संपतराव वक्ते, प्रवीण कदम, प्रसाद पापाळे, विलास गडाख, दीपक हाडांगे, विजय जाधव, रेखा जाधव, रोहिणी उखाडे, नवनाथ शिंदे, डॉक्टर किरण डोके, दीपक भदाने आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाहीर आवाहन: पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। सध्याच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहे। त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात देखील या आधुनिक तंत्रज्ञानातून बदल होताना दिसत आहे। त्यामुळे चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षणाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असून AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले। आज निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळांमधील विविध कामाचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी गट विकास अधिकारी नम्रता जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भास्कर कनोज, गट शिक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, विस्तार अधिकारी वसंत गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आज शिक्षण क्षेत्रात अधिक बदल होत असल्याने पारंपरिक पाटी पेन्सिलच्या शालेय शिक्षणासोबतच डिजिटल शालेय साधने वापरून मुलांना घडवणे ही काळाची गरज बनली आहे। आता स्मार्ट क्लासरूम म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देण्याची नवीन पद्धती आहे। या क्लासरूममधून विद्यार्थ्यांना चित्रफिती, ॲनिमेशन, प्रोजेक्टर, संगणक यांचा वापर करून कठीण विषय व संकल्पना सोप्या आणि रोचक पद्धतीने शिकविल्या जाणार आहेत। यामुळे मुलांच्या अभ्यासातील आवड वाढून त्यांची सर्जनशक्ती खुलून येईल। जगभर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र वेगाने प्रगती करीत आहे। रोबोटिक्स, हेल्थकेअर, शेती, उद्योग, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर होत आहे। डोंगर गावातील विद्यार्थ्यांना देखील अशा जागतिक पातळीवरील ज्ञानाची ओळख या मॉडेल शाळेतून होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले। ते म्हणाले की AI डिजिटल लॅबमुळे मुलांना डेटा, विचार प्रक्रिया, यंत्रमानव यांची प्राथमिक माहिती मिळेल। भविष्य काळात ते कुठल्याही क्षेत्रात गेले तरी या शिक्षणाचा त्यांना मोठा उपयोग होईल। आजचे युग हे कोंडीगडीचे युग आहे। मोबाईल, ॲप, संगणक, सॉफ्टवेअर, वेबसाईट या सर्व गोष्टी कोडिंगशिवाय शक्य नाहीत। आता मुलं आपल्या शाळेतूनच कोडिंग शिकतील। यामुळे त्यांचा विचार करण्याच्या क्षमतेत, समस्या सोडविण्याच्या पद्धतीत, गणित व तर्कशक्ती प्रचंड सुधारणा होईल। गावातील शाळेतील मुले भविष्यातील गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये काम करतील यात शंका नाही। रोबोटिक्स लॅब्सच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञानाचे नवे धडे व तंत्रज्ञान शिकतील। हे भविष्यात त्यांना संशोधक, अभियंता, शास्त्रज्ञ बनविण्यास मदत होणार आहे। हे उपक्रम राबविण्यासाठी शासनाने निधी दिला, परंतु या शिक्षणाच्या कार्यक्रमात गावकऱ्यांचा सहभागी तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगत ग्रामीण भागातील शाळांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, मुलांच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या निधीसाठी शासन कटिबद्ध आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले। यावेळी डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी, चीनी, जपानी, जर्मन अशा विविध आंतरराष्ट्रीय भाषातून व सांकेतिक भाषातून संवाद सादरीकरण केले।
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामाचे झाले उद्घाटन व भूमिपूजन। स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव तालुका निफाड या शाळेतील स्मार्ट क्लासरूम, AI लॅब, कोडिंग लॅब, रोबोटिक लॅब तयार करण्यात या कामाचे उद्घाटन ₹20 लाख स्थानिक विकास निधीतून डोंगरगाव प्राथमिक शाळा आवारात बहुउद्देशीय सभागृह बांधणे याचे भूमिपूजन करण्यात आले। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील 77 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये रस्ता काँक्रिटीकरण, व्यायामशाळा, सभामंडप यासह विकास कामांचे समावेश आहे। ही सर्व विकास कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता HB चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। येवला शहरातील बदलापूर रोड भागातील बदलापूर रोड ते साईबाबा मंदिर पाठीमागील बाजू पावतो रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार करणे कामाचे भूमिपूजन ₹25 लाख। येवला शहरातील पारेगाव रोडवरील सन 106/11 दत्त मंदिर जवळ सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन ₹20 लाख। येवला शहरातील पारेगाव रोड येथे दत्त मंदिराजवळ व्यायामशाळेचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन ₹10 लाख। येवला शहरातील विशाल परदेशी यांच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण करणे ₹22 लाख। शिंदखेडा तालुक्याला लाभलेले ज्यांनी नवापूर शहर गाजवले असे डॅशिंग कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आमचे जुने स्नेही ज्ञानेश्वर वारे साहेब यांना शुभेच्छा देताना दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूज, माननीय सरपंच खलाने श्री विजय टाटिया सोबत मनोहर भदाने, उपसंचालक रोशन टाटिया, माननीय उपसरपंच संजय वाले, विकासौ चेअरमॅन खंडेराव भदाने तंटमुक्ती, अध्यक्ष नितीन देसले, धीरज टाटिया। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन। येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने संस्थेच्या पूर्व प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाश मनजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान जगभरात विविध सेवा केंद्रामधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरादरम्यान 1 लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार संस्थेच्या सदस्यांनी केला आहे। आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी येथील मसरूळ सेवा केंद्रातर्फे संस्थेच्या उपक्षेत्रीय मुखसंचालिका ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्थायी समितीच्या माजी सभापती गणेश भाऊ गीते आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या भाषणात डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितले की रक्तदानामुळे फक्त एकच जीव वाचत नाही तर त्यातील कंपोनंट वेगवेगळे करून जवळपास 4 व्यक्तींना जीवनदान मिळू शकते। त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते। अशा परिस्थितीत ब्रह्मकुमारी संस्थेने दिलेले सिव्हिल हॉस्पिटलला रक्त संकलनाची संधी दिल्याबद्दल डॉक्टर शिंदे यांनी संस्थेचे आभार मानले। डॉक्टर शिंदे यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे। आजच्या रक्तदान शिबिरात सुद्धा डॉक्टर शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श निर्माण केला। अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांनी सांगितले की संस्थेच्या पूर्व प्रशासिका ब्रह्मकुमारी दीदी प्रकाश मनी यांचे संग्राम जीवन विश्वाला बंधुत्वाचा संदेश देणारे ठरले आहे।
त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिरातून जास्तीत जास्त रक्त संकलन करून अशा पवित्र राजयोगी ब्रह्मकुमारी सदस्यांचे रक्त हे समाजासाठी अतिशय उपयुक्त ठरेल। ब्रह्मकुमारी सदस्यांच्या सकारात्मक चिंतनातून दिलेले हे रक्त समाज कार्यासाठी अनमोल ठरेल। प्रत्येकाने रक्तदान करायला हवे, यातून सेवेचा चांगला पायडा पडू शकतो, असेही दीदींनी या प्रसंगी नमूद केले। ब्रह्मकुमारी संस्थेचे सदस्य नितीन भाई यांनी जवळपास 44 वेळा रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवल्यामुळे मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला। डॉक्टर राजेश जावळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की रक्तदान हे महान कार्य असून ब्रह्मकुमारी सदस्यांचे पवित्र रक्त हे समाजाच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते। कार्यक्रमाचे उद्घाटन, दीप प्रज्वलन व फलकाचे अनावरण करून करण्यात आले। सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी ज्योती दीदी यांनी केले। ब्रह्मकुमारी पूनम दीदी, ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी आदी समर्पित भगिनी या प्रसंगी उपस्थित होत्या। रक्तदान शिबिरासाठी महिला वर्गाने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दाखल केला। या प्रसंगी हॉस्पिटलतर्फे रक्त संकलनासाठी 10 बेडची सुविधा देण्यात आली होती, मात्र त्याहून अधिक मोठ्या प्रमाणात रक्त देण्यासाठी गर्दी उसळली होती। संस्थेच्या सदस्यांचा हा उत्साह बघून शिंदे यांनी सुद्धा या प्रसंगी रक्तदान केले। रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। अनेक रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केल्यामुळे आनंद व्यक्त केला, तर अनेक ब्रह्मकुमारी प्रकाशनी दीदी यांच्या स्मृतीतर्फे रक्तदान करून समाधान व्यक्त केले। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो, म्हणून वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। प्राचीन संस्कृती आणि आधुनिकता एकत्र आढळणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीने रविवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकलेहरे गाव येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली होती। स्थानिक समुदायात पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली। यावेळी चर्च ऑफ गॉडचे पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। दरम्यान यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार चर्च ऑफ गॉडच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। शहराचे सौंदर्य आणि नागरिकांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढविण्यासाठी चर्च ऑफ गॉडचे सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेत शालेय परिसरात 30 पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले। यावेळी शाळेचे प्रमुख नितीन डगाळे, मुख्याध्यापिका योगिता थोरात, शिक्षिका शिल्पा आहिरे, केंद्र शिक्षिका सुषमा उबाळे, शाळा समिती अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे, शाळा समिती उपाध्यक्ष राजाभाऊ सोनवणे, राजेश जाधव आदी मान्यवर तसेच चर्च ऑफ गॉडचे सर्व अधिकारी उपस्थित होते। स्वर्गीय परमेश्वर पिता अंसाउन जी माता यरूशलेम को धन्यवाद देता हूँ जिन्होंने हमें ये कार्य करने के लिए प्रेरित किया है। मैं सबसे पहले अपना परिचय दूंगा। मेरा नाम दीपक है और मैं नासिक में वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड से अध्यक्ष हूँ। आज ने नासिक नगर पालिका और बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल के सभी अध्यक्ष और सभी टीमों के द्वारा सभी के सहायता के द्वारा आज हमने वृक्षारोपण कार्यक्रम ने आयोजित हो सका है और सभी के सहायता के द्वारा आज ये वृक्षारोपण कार्यक्रम ने हमने अभी इसे पूर्ण किया है। ने वृक्षारोपण कार्यक्रम ने इस समय जो हमने किया है पूरे वर्ल्ड के अंदर हम इस प्रकार से स्वयं सेवा कार्य करते हैं। सफाई अभियान, ब्लड डोनेशन कैंप, वृक्षारोपण और बुजुर्गों की सेवा, इस प्रकार से हम पूरे संसार में लगभग 175 देशों में लगभग 35 लाख सदस्य इस प्रकार से कार्य के अंदर एकजुट होते हुए कार्य करते हैं। और मैं आशा करता हूँ कि आगे भी हम इसी प्रकार से हमारे नासिक समाज के लिए और बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल के साथ में मिलकर अच्छे से स्वयं सेवा कार्य को आगे बढ़ाएंगे। धन्यवाद। वृक्षारोपण ये बहुत ही महत्वपूर्ण कार्य है। जैसे कि मैं जानता हूँ एक वृक्ष जो है वो 4 लोगों को श्वास देता है, ऑक्सीजन देता है। वृक्ष के द्वारा
ने अधिक वृक्ष के द्वारा हमारा जो स्वास्थ्य है, हमारा जो सेहत है, हेल्थ है, वो और अच्छे से रह सकता है। एक समाज के लिए एक अच्छा नमूना हमने इस समय वो स्थापित किया है, ताकि लोग भी, नासिक के लोग भी पेड़ों की रक्षा करें और अधिक पेड़ों को लगाएं, ताकि नासिक के सभी जो नागरिक थे उन्हें अच्छा स्वास्थ्य और अच्छा सेहत मिल सके। धन्यवाद। नमस्कार, आज मैं चर्च ऑफ गॉड से हूँ और स्वर्गीय माता और स्वर्गीय पिता की महिमा के लिए आज हम स्वयं सेवा कार्य जो वृक्षारोपण है वो आज हम हमारे चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसाइटी के द्वारा आज दुनिया भर में 75 देशों में हमारा चर्च ऑफ गॉड स्वयं सेवा कार्य करता है और स्वर्गीय माता का महिमा का प्रशंसा यानी स्वर्गीय माता की महिमा को फैलाता है। तो स्वर्गीय माता ने आज वृक्षारोपण का कार्यक्रम में हम सब भाइयों और बहनों को एक अच्छा उदाहरण स्थापित करने का मौका दिया है, इसीलिए भी स्वर्गीय पिता और माता को अनंत काल का धन्यवाद चढ़ाते हैं। और हमारे भाई और बहन आज इस स्कूल में आकर वृक्षारोपण कार्यक्रम में सहभागी हो पाए और यह कार्य सबसे अच्छा है, क्योंकि निसर्ग में हर एक निसर्ग में हमें जो ये बहुत सारा ये मिलता है, क्योंकि निसर्ग का द्वारा ही हमारे परमेश्वर की महिमा भी हम कर सकते हैं और संसार में भी सब लोगों का निसर्ग के प्रति जागरूक उत्पन्न करना चाहते हैं। इसीलिए स्वर्गीय माता और स्वर्गीय पिता का प्रेम और बलिदान के द्वारा हम ये कार्य कर सकते हैं। इसीलिए हम आपके न्यूज़ चैनल में ये आज मौका दिया, इसीलिए मैं भी पिता और माता को अनंत वर्ल्ड मिशन चर्च ऑफ गॉड मिशनतर्फे या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। दोन्ही संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व सदस्य संस्थेच्या वतीने आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। पर्यावरणाच्या दृष्टीने या वृक्षारोपणाचं अतिशय महत्त्व आहे। जे पंचघटक आहेत ते पंचघटक विद्यार्थ्यांना निश्चितच फलदायी ठरतील। त्याचप्रमाणे पर्यावरणाची जी हानी होत आहे या संस्थेच्या वतीने जो उपक्रम आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। शाळेच्या या आवारामध्ये वृक्षारोपण करून आपण खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवला आहे। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। आपण जर बघितलं अनेक पाळीव प्राणी त्यांच्या जंगलाची कत्तल झाल्यामुळं ते इथं मानवी वस्तीमध्ये येत आहे आणि ह्याच माध्यमातून आपण जे पर्यावरणाच्या माध्यमातून जे झाडं लावले याचा नागरिकांना काय संदेश देणार आपण? निश्चितच जंगलतोड होत असल्या कारणाने या पृथ्वीवरील सर्वच प्राण्यांना आवश्यक असं जंगल उपलब्ध नाही, झाडे उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना मानवी वस्तीत येणं हे आपणच भाग पाडत आहोत। तर निश्चित प्रत्येक नागरिकाने सुज्ञ नागरिकाने एकतरी वृक्ष आपल्या कुठल्याही शुभदिनी लावला तर निश्चितच या प्राण्यांना या वृक्षाचा फायदा होऊन ते मानवी वस्तीत येणार नाही आणि मानवाची त्या पद्धतीने हानी होणार नाही। आपण सर्वांनी या वृक्षारोपणाचा लाभ घेऊन या सृष्टीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं अशी मी विनंती करेन। ओके, आज आपण चर्च ऑफ गॉडच्या माध्यमातून द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे, काय सांगाल? माझं नाव जया आहे। मी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड नाशिक या चर्चची सभासद आहे। आज आमच्या चर्चतर्फे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे।
आमचं जे चर्च ऑफ गॉड आहे हे 175 देशांमध्ये जवळजवळ 8,000 पेक्षा जास्त चर्च आहेत आणि याचे 40 लाखपेक्षा जास्त सभासद आहेत. आणि आमच्या चर्चतर्फे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात, जसं की स्वच्छता अभियान असेल, ब्लड डोनेशन कॅम्प असेल, वृक्षारोपण असेल, भूकंप किंवा इतर आपत्तीमध्ये जे लोक आहेत त्या लोकांना मदतीसाठी सुद्धा आमचं चर्च नेहमीच पुढे असतं. आणि आमच्या चर्चला अमेरिका, पेरू तसंच दक्षिण कोरिया या देशांचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिचा ह्या देशाचा सर्वोच्च स्वयंसेवा पुरस्कार आमच्या चर्च ऑफ गॉडला मिळालेला आहे. आमचं चर्च हे दुसऱ्यांदा येणारा येशू, मसीह आनसांगोंग आणि यरुशलेम माता यांच्यावर विश्वास करतं. आणि पूर्ण जगामध्ये आमच्या यरुशलेम माताचं प्रेम पसरवण्याचा आम्ही या स्वयंसेवा कार्याद्वारे प्रचार करत आहोत. धन्यवाद. पर्यावरणाविषयी आपण नागरिकांना काय आवाहन करतो? आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग आज जगभरामध्ये स्थिती खूप बिघडलेली आहे आणि याच्या आधीच 3-4 वर्षापूर्वी सांगितलं होतं शास्त्रज्ञांनी की पृथ्वीचं तापमान हे 1.5 सेल्सिअसने जर वाढलं तर खूप भयानक परिस्थिती येणार आहे. आणि आपण बघतोय की आज सगळीकडे पूर आहे किंवा अचानक ढगफुटी असते, भूकंप आहेत, हे सगळी आपत्ती आज या ठिकाणी येते. हे या सगळ्याचा परिणाम कशामुळे हे सर्व झालेलं आहे तर वृक्षतोड, जंगल सर्व नष्ट झालेले आहेत. तर याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून आमचं चर्च थोडासा एक हातभार या ठिकाणी या वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाद्वारे लावत आहे. तसेच वर्ल्ड मिशन चर्च ऑफ गॉड ह्या दोन्ही संस्थेच्या मार्फत आज आपल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. तर बुद्धिस्ट मायनॉरिटी आणि ख्रिश्चन मायनॉरिटी ह्या दोन्ही मायनॉरिटीचे लोक इथं उपस्थित होते. मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित असा कार्यक्रम आपल्या आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये उपक्रम पारित झालेला आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल 2010पासून नाशिकमध्ये सुरू आहे. तिथे अल्पसंख्याक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतात. त्यांना CBSE पॅटर्नचे शिक्षण एकदम अल्प दरामध्ये दिले जाते. तर आपले जे काही अल्पसंख्याक विद्यार्थी असतील त्यांनी ह्या शाळेचा लाभ घ्यावा. आपण वृक्षारोपण केलं आहे, वृक्षारोपण संदर्भात नागरिकांना काय आपण संदेश देणार? वृक्षारोपणाच्या संदर्भामध्ये प्रत्येक नागरिकाने प्रत्येकी एक तरी झाड, जे काही आज आपल्या वृक्षतोडीमुळे जे काही